काल काय बोलली विसरलीस का तू? हा अनिश आपल्या अर्पिताशी कसं वागला माहितीये ना तुला? याचा अर्थ कळतोय का तुला? एवढं काही नाही, पराचा कावळा करते आणि असं ह्याचं लग्न ठरलंय ना तिच्या बरोबर म्हणून हात लावला असेल. तर लग्न ठरलं ह्याच्याशी? कुणी ठरवलं? त्या ह्याने आणि त्या विमलने परस्पर ठरवलं. हे बघ कविता, आपली अर्पिता कचकड्याची बाहुली नाहीये, कळलं तुला? ह्याच्यावर विश्वास ठेवतेस तू आणि माझ्या मुलीला खोटं ठरवतेस. काय रे अनिश, तुझं आणि माझं नातं मामाने भाच्याचं ते फक्त नावापुरतंच आहे, माहितीये ना तुला? कारण तू आमच्याशी कधी धड वागलाच नाहीस. अरे आमच्याशी सोड रे, तू स्वतःच्या आयुष्याचा धड वागला नाहीस. तुला चांगलंच ओळखतो रे मी. सकाळ झाली की आपली स्कूटर काढायची आणि उंडारात बसायचं. उद्योगधंद्याच्या नावाने शून्य. हे बघ अनिश, मी तुला शेवटचं सांगतो, माझ्या अर्पिताशी लग्न करण्याचा विचार तुझ्या डोक्यात आहे ना, तो काढून टाक आणि तुझ्या त्या विमलला पण काढायला सांग. अहो काय लाज देणं बंद कर. निघतो, निघ मामी. निघ. अनिश ऐक ना, बाळा ऐक. अनिश ऐक ना, अनिश. काय चाललंय तुमचं? मला ना चांगलंच कळतं आणि तुझ्यापेक्षा जास्त कळतं. हा अनिश ना काय लायकीचा आहे ना, तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. पण अर्पितावर तुझा राग आहे ना, त्यापायी हा माणसाच्या नादाला लागलीस तू. मी तुला सांगतोय, अनिश आणि अर्पिता यांचं लग्न होणार हे तुझ्या डोक्यात असेल ना, ते डोक्यातून काढून टाक कायमचं. तर जसं काही सोनच लागलंय तिला, म्हणून तिला कोहिनूरचा हिराच मिळणार आहे. जसा थँक्यू. आज हा ड्रेस मिळाला नसता ना, खूप मोठी गडबड झाली असती. मॅडमने रडून रडून गोंधळ घातला असता. आणि ते बघून तुम्हाला रडू आलं असतं, बरोबर ना? मला माहितीये, कारण माझा भाचाही याच वयाचा आहे. ही पोरं आहेत ना, वीक पॉइंट आहेत आपला. बाय द वे, ही माझ्या दीदीची फ्रेंड आहे, त्यांचं शॉप आहे, सो मला माहिती आहे. हॅलो हॅलो. नाही पण खरंच थँक्यू. एवढ्याशा ओळखीवर तुम्ही एवढी मदत केलीत. अहो ओळखीचं काय आहे, काही ओळखी क्षणात सुद्धा वर्षानुवर्ष असल्यासारख्या वाटतात. ओळख किती दिवसाची हे महत्वाचं नाही, ती किती पक्की आहे हे महत्वाचं आहे. मी बिल करून येते. मला सांग, तू प्रिन्सेस झाल्यावर काय काय करणार आहेस? असं करीन, असं करीन, असं करीन, असं करीन, काय काय करीन. आणि अजून काय करणार? माझा हात पकड. हा. थँक्यू. मला पण एक द्या. एका घरात दोन दोन कशाला? एका घरात एकच घेते. पैसे हिच्याकडनं घ्या. हे कसं गंध घेतलंय ना?